नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी 27-28 जानेवारीला कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे। 12 तास शिकवलं जाईल, शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता। आजचं मार्केट खूपच अस्थिर राहिलं। मार्केट अख्खा दिवस मंदीतच होतं आणि जे ऑटो सेल्सचे आकडे आले त्या ऑटो सेल्सच्या आकड्यांवरनं असं जाणवलं की डिसेंबरमधली विक्री त्या मानाने कमी आहे। आज रॉयल ऑर्चिडने मॅक्लॉईडगंजमध्ये नवीन हॉटेल उघडलं। गुजरात अल्कली आणि वेदांता यांनी एक MOU साईन केलं आणि बिझनेसच्या वेगवेगळ्या संधी शोधण्यासाठी हा करार करण्यात आला। फेडरल बँकेने त्यांचे अपडेट्स दिले तर फेडरल बँकेचे लोन्स ही 18% वाढले। रिलायन्स इंडस्ट्रीने आलोक इंडस्ट्रीचे प्रेफरन्स शेअर्स घेतले आणि त्यामुळे 3300 कोटीची आलोक इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक झाली। म्हणून आज आलोक इंडस्ट्रीजचा शेअर अप्पर सर्किटला होता। 25 रुपये 50 पैशाच्या जवळपास काहीतरी होता। झोमॅटोनी त्यांचा जो फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म चार्जेस आहेत ते पूर्वी 3 रुपये होते, आता ते चार्जेस 4 रुपये केले। त्यामुळे त्यांचं मार्जिन वाढू शकेल म्हणून आज झोमॅटोचा शेअरही तेजीत होता। अरिहंत सुपरस्ट्रक्चरने नवी मुंबईमध्ये एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट उभं करणार आहे असं सांगितलं। SRF हे ॲल्युमिनियम फाईल उत्पादनाचं युनिट त्यांनी चालू केलं आहे आणि त्यामध्ये त्यांना अधिक फायदा होईल असं समजलं। सॅटिन क्रेडिट केअर यांचे डिपॉझिट्स वाढले। कर्नेक्स मायक्रोच्या जॉईंट व्हेंचरला 109 कोटीची ऑर्डर मिळाली। भारती एअरटेलने बीटेल टेक्नॉलॉजी यांच्यातले 97.1% स्टेक घेतला। पॉवर ग्रीडला 20 गिगावॅट प्रोजेक्ट राजस्थानमध्ये मिळाला। टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मोठा लार्ज ट्रेड झाला। अशोक लेलँडचे विक्रीचे आकडे चांगले आले नाहीत। डोमेस्टिक आकडेही चांगले नाहीत, निर्यातही चांगली नाही। कोणतेच आकडे अशोक लेलँडचे चांगले आले नाहीत, त्यामुळे शेअर मंदीत होता। ॲलेम्बिक फार्मा आज तेजीत होता कारण त्यांच्या 5 औषधांना मंजुरी मिळाली। NMDCने लंप ओव्हर आणि फाईन ओव्हरच्या किमती वाढवल्या। 250 ते 300 रुपयापर्यंत या किमती वाढवल्या। फाईन ओव्हरच्या किमती आता 4910 प्रति टनाला झाल्या तर लंप ओव्हरच्या किमती 5600 रुपये प्रति टन एवढ्या झाल्या। आज ॲस्ट्रलच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळाली।
त्यांनी सांगितलं मागणी चांगली आहे, 15 ते 20% ग्रोथ अपेक्षित आहे. नवीन ब्रँड्स ते लॉन्च करत आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुवाहाटी इथले जे प्लांट्स आहेत ते चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत आणि आता प्रमोटर्स 2-3 वर्ष तरी स्टेक विकणार नाहीत. पण आज बहुतेक शेअरमध्ये मंदीच होती. त्याच्यात VST हा जो शेअर आहे सिगरेट्सच्या संबंधातला, तो शेअर मात्र आज 650 रुपये वाढला. कारण या शेअरमध्ये, या शेअरच्या बाबतीत खूप मोठा इतिहास आहे. ज्या प्रमोटरकडे एक 32% शेअर्स आहेत, तर ज्यांच्याकडे 26%पेक्षा जास्त शेअर्स आहेत ते मार्केटमधून 5%पर्यंतचे शेअर ओपन मार्केटमधून घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ओपन मार्केटमधून 4.5 ते 4.5% शेअर खरेदी केले, म्हणून त्या शेअरमध्ये तेजी आली. मी नवीन शब्द सांगत असते रोज. आज आपण ऐकलेला शब्द आहे, पण त्याचा अर्थ कितपत माहीत आहे हे मला नाही माहिती. तर आपण डिव्हिडंड हा शब्द नेहमी ऐकतो, पण लोकांना डिव्हिडंड आणि इंटरेस्ट याच्यामध्ये फरक काय आहे हे समजत नाही. डिव्हिडंड म्हणजे कंपनीला जो फायदा होतो त्या फायद्याचा 1/अंश शेअरहोल्डर्सना दिला जातो. अगदी छोटासा भाग शेअरहोल्डरला दिला जातो, त्याला म्हणायचं डिव्हिडंड. डिव्हिडंड दिलाच पाहिजे अशी सक्ती नसते. जर प्रॉफिट झाला तर कंपनी देते, जास्त प्रॉफिट झाला तर जास्त डिव्हिडंड देते. जर कंपनीला 25 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, 100 वर्ष झाली तर वेगळा डिव्हिडंड, स्पेशल डिव्हिडंड म्हणून दिला जातो. पण व्याजाच्या बाबतीत मात्र व्याज द्यावंच लागतं. लोनवरचं व्याज आपल्यालाही द्यावं लागतं आणि फिक्स्ड डिपॉझिटवरचं व्याज असो, सेविंग अकाउंटवरचं व्याज असो, बँकेने आपल्याला द्यावंच लागतं. त्याच्या बाबतीत कुठलाही पर्याय नाही. पण कंपनीला तोटा झाला तर कंपनी डिव्हिडंड देत नाही. आता डिव्हिडंडच्या बाबतीत डिव्हिडंड यील्ड, YIELD, डिव्हिडंड यील्ड, जसं बॉन्ड यील्ड तसं डिव्हिडंड यील्ड. आता डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय, तर तुम्हाला जेवढा डिव्हिडंड मिळतो तेवढ्या डिव्हिडंडला तेवढा डिव्हिडंड भागिले शेअरची किंमत आणि गुणिले 100 म्हणजे तुम्हाला तो डिव्हिडंड पर्सेंटेजमध्ये लक्षात येतो. समजा शेअरची किंमत 100 रुपये आहे आणि डिव्हिडंड 5 रुपये दिला आहे, तर 5 रुपये भागिले 100 म्हणजे 1/20 गुणिले 100 म्हणजे डिव्हिडंड किती झाला तुम्ही काढा पाहू, तुमच्या लक्षात येईल. 5% डिव्हिडंड यील्ड आहे. डिव्हिडंड यील्ड 5% असं म्हटलं जातं. म्हणजे 5 भागिले 100 म्हणजे 1/20 गुणिले 100 म्हणजे 20/5 तर 5% येतात. असं डिव्हिडंड काढलं जातं आणि ही बोलण्याची पद्धत आहे. या कंपनीचं डिव्हिडंड यील्ड चांगलं आहे, त्या कंपनीचं डिव्हिडंड यील्ड चांगलं नाही,
हा शब्द आपण ऐकतो, पण त्याचा अर्थ काय, डिव्हिडंड म्हणजेच काय, आणि डिव्हिडंड जी कंपनी नेहमी देते ती चांगली कंपनी आहे असं समजलं जातं. डिव्हिडंड हिस्ट्री कंपनी चांगली वाईट पाहताना विचारात घेतली जाते. काही कंपन्या मात्र डिव्हिडंड देत नाहीत. काही कंपन्या तोटा झाला तरी डिव्हिडंड देतात, कारण कंपन्या असा विचार करतात की सरकारला टॅक्स भरण्यापेक्षा मी शेअर होल्डरला डिव्हिडंड देतो, शेअर होल्डर खुश राहतात आणि आता कंपनीला डिव्हिडंडवरचा टॅक्स द्यावा लागत नाही, शेअर होल्डर डिव्हिडंडवरचा टॅक्स भरतात. त्यामुळे कंपनी शेअर होल्डरला खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी डिव्हिडंडची कंपनीची जी पॉलिसी आहे ती अधिक चांगली ठेवण्याकडे लक्ष देत असते. असेच काही शब्द आपण पुढच्या भागातून पाहू शकतो. नमस्ते.